नमस्कार दर्शको, उजनी धरणाची दिनांक 22 ऑगस्ट शुक्रवार सकाळची अपडेट आपण पाहणार आहोत। दौंडकडून काल सायंकाळी येणारी 6 वाजताची आवक 1,49,771 क्युसेक्स होती। त्या अगोदर एक विनंती आहे, आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व इथून पुढे सर्व हवामानाचे अंदाज, शेतीविषयक नवीन बातम्या तसेच धरणाचे अपडेट ह्या सर्व आपणाला मिळत जातील। तर रात्री 9 वाजता दौंडची आवक पुन्हा कमी होत गेली, ती 1,35,278 क्युसेक झाली। काल सकाळी 7 वाजता वीरचा विसर्ग कमी करण्यास सुरुवात केलेली होती, तो 15,324 क्युसेक करण्यात आला होता। उजनीतून काल सकाळी 1,30,000 क्युसेकचा विसर्ग सोडला, पुन्हा तो 10 वाजता वाढवून 1,40 केला, तर पुन्हा उजनी दुपारी 6च्या आसपास 106% धरण होत असल्यामुळे पुन्हा विसर्ग वाढवला, 1,50,000 केला आणि आज सकाळी 6च्या अपडेटनुसार पुन्हा तो कमी केला असून उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सध्या 1,45,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। तर वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्स असा मिळून भीमा नदीपात्रात प्रत्यक्षात 1,46,600 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे व संगम येथे वीरचा येणारा विसर्ग हा 15,324 क्युसेक्स अशी बेरीज संगम येथे 1,61,924 क्युसेक्स भीमा नदीपात्रामध्ये होत आहे। भीमा नदीत सदर विसर्गात कमी जास्त प्रमाण पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असल्याची माहिती मिळत आहे। तरी सुद्धा विसर्गात घट होणे, दौंडची आवक कमी होणे ही दिलासा देणारी बाब समजूया थोडी आपण। परंतु भीमा प्रशासनाने घेतलेली पूर्ण काळजी, त्यामुळे धरणाची टक्केवारी समतोल राखत उजनीतून खाली पाणी सोडण्याच्या प्रमाणात थोडी घट केल्यामुळे आता पंढरपुरातील ही पाणी पातळी हळूहळू कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। पंढरपूर येथील इशारा पातळी 443 मीटर, धोका पातळी 445.40 मीटर आहे। तर नदीत काल सायंकाळी 6 वाजता 444.46 मीटर पाणी पातळी होती, रात्री 9 वाजता 444.67 मीटर होती, रात्री 12 वाजता 444.86 मीटर होती। तर नदीत रात्री 12 वाजता 1,56,934 क्युसेक्स पाणी होते। तर आज सकाळी 6 वाजताच्या अपडेटनुसार पाण्याची लेवल 445.08 मीटर होती व सध्या नदीत 1,63,969 क्युसेक्स भीमा नदीपात्रामध्ये पंढरपूर येथे पाणी होते। सकाळी 6च्या अपडेटनुसार सीनामाडा योजनेतून 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजनेसाठी 400 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स, तर कॅनल 500 क्युसेक्सने सुरू असून रात्री 9च्या अपडेटनुसार धरण 105% झाले होते। पुढे आज सकाळच्या अपडेटमध्ये ते 105.25% आहे। तर उजनीमध्ये एकूण पाणीसाठा 120.04 टीएमसी झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 56.39 टीएमसी आहे। अशाच प्रकारच्या पुढील व ताज्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बातम्यांना लाईक करा।